गोपाल कृष्ण भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री भगवानुवाच अत्राप्युदहरन्तीन्वम् इतिहासं पुरातनम् अवधूतस्य संवादं यदोरमिततेजसः। परमपावन अशा द्वारकेमध्ये भगवान परमात्मा श्री गोपाल कृष्ण उद्धवाला ज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग सांगतायत. ज्ञानप्राप्तीकरिता काय करावं लागेल आणि आत्तापर्यंत सांगितलेला विषय त्या उद्धवाला परिपूर्णपणे कळावा, त्याच्या बुद्धीमध्ये निश्चलपणे ठसावा, याकरिता इतिहासम पुरातनम, एक पुराणा जुना इतिहास भगवंतांनी सांगितला. इतिहासम पुरातनम अत्र अपि उदाहरन्ति, असा इतिहास सांगितला जातो. इतिहास म्हणजे इति ह आस, आस हा लिट नावाचा लकार आहे. जाऊ देत, सोडून द्या. म्हणजेच भूतकाळ, एवढं तरी लक्षात घ्या. तो भूतकाळ आहे. आस म्हणजे घडलं. इति म्हणजे असं 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 घडलं, असं जे सांगितलं जातं त्याला इतिहास असं म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये घडलेल्या घटना असतात आणि हा इतिहास विशिष्ट अशा अधिकारी व्यक्तीने लिहून ठेवला असतो, त्यावेळेस त्याला इतिहास असं म्हणतात. आणि असा इतिहास दत्तात्रेय अवधूतस्य संवादम यदोह अमित तेजसः, अमित तेजस्वी असणाऱ्या अशा यदूच्या समवेत दत्तात्रेयांचा अवधूतांचा झालेला जो संवादपूर्ण इतिहास हा भगवान उद्धवांना सांगतायत. उद्धवांना सांगतायत आत्तापर्यंत सांगितलेल्या विषयाला योग्य ते उदाहरण म्हणून इतिहास सांगितलाय. आणि ते म्हणाले अवधूतम द्विजम कश्चिन चरंतम अकुतो भयम कविम निरीक्ष तरुणम यदोह पप्रच्छ धर्मवित. ययाती नावाचा एक राजा होता. त्याला काही पुत्र होते. यदू, पुरु, तुर्वसु असे पुत्र झाले. त्या ययाती राजाची कथा, त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आपला आत्ता तो प्रतिपाद्य विषय नाही. त्याने तारुण्य घेतलं मुलांकडून. देवयानी शर्मिष्ठेचा समवेत त्यांनी विवाह केला वगैरे वगैरे. हा जो यदुराजा होता, ययाती राजा होता, याने यदूला शाप दिला आपल्या मुलाला की तुला राज्य सिंहासनावरती बसता येणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, चालेल, मी माझं साम्राज्य वेगळं स्थापन करेन.
हा जो यदू आहे, ह्या यदूच्याच कुळामध्ये पुढे झालेला जो यादव, त्यापैकी एक वसुदेव. आणि या वसुदेवांच्या पोटी जन्माला आलेले देवकीचे 8वे अपत्य असणारे भगवान कृष्ण यदूच्या कुळातले, म्हणून त्यांना यादव असं म्हणतात. भगवान म्हणतायत की उद्धवा, हा जो मी इतिहास सांगणार आहे हा आपल्याच कुळातला, म्हणजेच आपल्याच पूर्वजांचा आहे. जे पूर्वेशाम अपि पूर्वजा, हा जे यदुराजे अमित तेजस्वी असणारे, अत्यंत बलपराक्रमी असणारे यदुराजे, ते आमच्याच कुळातले आहेत आणि आपलेच पूर्वजांचे सुद्धा पूर्वज आहेत. असा जुना इतिहास आहे. एकदा हे यदुराजे आपल्या प्रांगणामध्ये बसलेले होते. सगळ्या प्रकारची सुबत्ता आहे. लौकिक दृष्टीने जेवढी जेवढी म्हणून सुखोपभोगाची साधनं पाहिजेत, ही सगळी सुखोपभोगाची साधनं अत्यंत भरून भरून वाहत आहेत. एवढं सुख आहे. पण ह्या यदुराजांना कुठंही समाधान नव्हतं, शांती नव्हती, क्षांती नव्हती, दम नव्हता, शम नव्हता. आतमधून अत्यंत बेचैन होते. आनंद मिळत नव्हता, समाधान मिळत नव्हतं. म्हणून चेहरा पाडून खिन्नतेने बसलेले होते. दिवस यायचा, निघून जायचा. आपल्या खिन्नतेच्या निराकरणाचं कारण काय, कोणत्या पद्धतीने, कोणत्या हेतूने, कोणत्या अनुष्ठानाने आपली खिन्नता निघून जाईल, आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करेल काय, असा विचार करत नेहमी बसायचे. आणि एक दिवस ही त्यांची इच्छा अत्यंत तीव्र झाली, अत्यंत तीव्र. आणि इच्छा असली की मार्ग मिळतोच. असे बसलेले असताना एक दिवस अवधूतम द्विदम कश्चित, त्या अरण्यामधून, जंगलामधून एक सुंदर असा एक ब्राह्मण निघाला होता. अवधूत होता. अवधूत म्हणजे अवधूत वेशधारी होता. शरीरावरती भस्म चर्चन केलेलं होतं. भस्म, हातामध्ये रुद्राक्षमाला होती, गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा होती, जटाकलापांच्या ठिकाणी रुद्राक्ष धारण केले होते, कर्णामध्ये रुद्राक्ष धारण केलेले होते. चेहऱ्यावरती प्रचंड आनंद, शांती, समाधान विलसत होतं, ओसंडून वाहत होतं. पायामध्ये खडाव्या होत्या आणि गळ्यामध्ये, खांद्यावरती भगव्या रंगाची झोळी होती. अवधूत वेशधारी होते. अवधूतम द्विदम द्विजम कश्चित, असा तो ब्राह्मण निघाला होता. शांत होता. यदुराजाने पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती परमानंद झाला की असा ब्राह्मण आपल्या दारातून जातोय, आपल्या समोरून जातोय, काय याचं तेज असेल, अमित तेज असेल आणि एवढा हा किती समाधानी असेल. लक्षात घ्या, यदुराजांनी दत्तात्रेयांच्या चेहऱ्यावरचं समाधान, आनंद, शांती, क्षमा हे सगळं पाहिलं. कारण अंतरंगामध्ये असलेलं समाधान, अंतरंगामध्ये असलेला आनंद हा कधीही लपून राहत नाही बरं का, तो चेहऱ्यावर दिसतो. आपण व्यवहारामध्ये काही लोकांना विचारतो, काय कसं काय चाललंय, तो म्हणतो आनंदी आहोत, छान मस्त आनंदी सुखात आहोत. ज्याचं त्याला कळतं आपण किती सुखात आहोत. जर तू सुखात आहेस तर चेहरा गाळून का बसलायस, असा चेहरा पाडून का? प्रवचनाला जाणारे सगळे सुखात असतात का सांगा? जर सुखात असतील तर इथे येऊन बघा कितीचे लोकांचे चेहरे पडलेले आहेत. जन्मजन्मांतरीच्या कर्मपरंपरा घेऊन जणू आल्यासारखे. आणि बसल्यापासून संपेपर्यंत विचार एकच, कधी संपतोय. विचार दुसरा, छी आजचं काय बरोबर नाही. विचार तिसरा, त्यांच्यासारखं नाही. बरोबर मनातलं ओळखलं की नाही? माझ्याकडे सिद्धी आहेत बरं का काही.
मी ओळखू शकतो मनातलं. यदुराजाने दत्तात्रेयांच्या चेहऱ्यावरती, खरंच सांगतो तुम्हाला, प्रवचन संपू देत किंवा कधी तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा, इथं दत्तात्रेयांची मूर्ती आहे ना, एकदा चेहऱ्याकडे बघा, खरंच बघा, आणि ते तुमच्याशी काहीतरी बोलतील, काहीतरी सांगतील. जर आपण माणूस असू म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुमानाभ्याम बुद्धी शाबूत असेल तर त्याचा अर्थ आपल्याला निश्चित कळेल. चेहराच तसा आहे. आणि यदुराजा पळत पळत गेले आणि दत्तात्रेयांचे पाय पकडलेत आणि दत्तात्रेयांना म्हणतायत, आपण असे वेश धारण करणारे आपण कोण आहात? लक्षात घ्या, दत्तात्रेयांना अवधूत जे म्हटलं जातं ना, ते त्यांच्या वेशावरून म्हटलं जातं बरं का, कारण त्यांचा वेश अवधूत होता. हा त्यांचा वेश आहे, म्हणून त्याने थेट नावच दिलं, आपण अवधूत कोण आहात? कोण आहात? तुमचं नेमकं कर्म काय? तुम्ही काय करता? मुलाखत घेतात की नाही? तुम्ही काय करता? तुमचं काम काय आहे? तुम्ही कोण आहात? हे सगळं मला सांगा. आणि दत्तात्रेयाने सांगितलं, मी कोण आहे? अनसूया आणि अत्री यांच्यापासून संभूत झालेला भगवंतानी अत्री मुनींना स्वतःहून दिलेला, म्हणून त्याचं नाव दत्त. दत्त हा नाम दिलेला. दत्त म्हणजे दिलेला बरं का. भगवंतानी स्वतःहून त्यांना दिला. माझं नाव दत्त असं आहे. अत्रींचा मुलगा म्हणून मला आत्रेय असं म्हणतात. अत्रेय हे अपत्यम पुमान आत्रेय. अनसूयेचा मुलगा म्हणून मला अनसूयानंदनवर्धन असं म्हणतात किंवा अनसूयानंदन असं म्हणतात. आणि अवधूत आणि यदुराजांच्या डोळ्यात पाणी आलं. हात जोडले, पाय पकडले. अनसूया त्रिसंभूत दत्तात्रेय महामते सर्वदेवाधिदेवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु. माझं एक मागणं आहे तुमच्याकडे. काय? माझं चित्त स्थिर कराल का? तुमच्यासारखं शांत कराल का? माझं चित्त अस्थिर आहे, स्थिर कराल का? तो म्हणाले, शरणागत दीनार्थ. प्रत्येक शब्दात वर्णन आहे बरं का त्यांचं. हे टेंबे स्वामींनी केलेलं स्तोत्र आहे. शरणागत दीनार्थ म्हणजे काय? शरण आलेल्या दीनबंधूंचं आर्त दूर करणारा तारक. शरणागत दीनार्थ तारकाखिलकारक सर्वचालक देवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु. माझं चित्त स्थिर करा. सर्वमंगल मांगल्य सर्वदेव सर्वव्याधी विनाशक सर्वसंकट हारिन्त्वं मम चित्तं स्थिरीकुरु. स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदः मम चित्तं स्थिरीकुरु. सर्वपाप क्षयकरः तापदैन्य निवारणः यो भीष्टदः प्रभुः सत्वं मम चित्तं स्थिरीकुरु. यदुराजाने दत्तात्रेयांची प्रार्थना केली आणि सांगितलं की माझं चित्त स्थिर करा. दत्तात्रेयांनी विचारलं, आपण कोण? मी असा यदू आहे. सगळ्या प्रकारची व्यावहारिक सुखाची साधनं माझ्याकडे प्रचंड आहेत, परंतु मनाला कोणत्याही प्रकारचं स्थैर्यता नाही, मन स्थिर नाही, शांतता नाही, आनंद नाही आणि समाधान तर अजिबातच नाही. दत्तात्रेयांनी यदूची कुंडली वाचली. आणखीन काय? तुला काय बोलायचंय? यदू म्हणाला, ते देवाग्नि माझी असता तू न पोळसी गा अवधूता नवल तुझी अक्षोभ्यता न कळे सर्वथा आम्हासी. एकनाथी भागवत शब्द कधी ऐकलाय का? एकनाथी भागवत काढून वाचा.
श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरती, 11 स्कंद, केवळ एका स्कंधावरती नाथ महाराजांनी रचलेली टीका आहे एकनाथी भागवत. यदू म्हणतायत दत्तात्रेयांना, अवधूतांना म्हणतायत की अरे अवधूता, तुम्ही असे आहात ना की या संसारामध्ये तुम्ही सर्वत्र फिरताय, परंतु सर्वत्र संसाराच्या या अत्यंत दारुण वणव्याची झळ तुम्हाला पोचलेली मला वाटत नाहीये. नदीच्या दोन्ही बाजूंना वणवा पेटावा आणि त्यातून शांत होण्याकरिता त्या गजेंद्राने नदीमध्ये उडी मारून अवगाहन करावं आणि त्या अवगाहित गजेंद्राला दुथडी असणाऱ्या दोन्ही बाजूला असलेल्या वणव्याची झळही पोचू नये असे तुम्ही गजेंद्र आहात. कारण तुम्हाला संसाराचं कोणत्याही प्रकारचं भय नाही आणि संसाररूपी वणव्यामध्ये तुम्ही होरपळलेले नाहीत, अत्यंत शांत आहात. तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही ना, चेहऱ्यावर कळतंय. तुझं नाही रायाची चाड, न करीसी धनवंताची चाड, दीन वचन मानसी तू गोड, पुरविसी कोड निजबोधे. काय म्हणाले? तुला कोणाची भीती वाटत नाही. यदुराजा दत्तात्रेयांना म्हणतायत तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही, तुम्हाला कोणाची चाड नाही, पण तुम्ही मात्र दीन दुबळ्यांवरती खूप प्रेम करता, दीन दुबळ्यांना आपलंसं करता, आर्त जनांचं दुःख निवारण करता. आणि काय करता तर भक्तवत्सलू पुरविसी कोड निज, तुम्ही लाड पुरवता. कसं? निज बोधे, बोध देता आणि तुम्ही सगळ्यांचे लाड पुरवता. ही सगळी वर्णनं दत्तात्रेयांना लावा बरं का, कारण ही यदूंनी केलेली वर्णन आहेत. स्तोत्र आहे त्यांचं, हे त्यांनी केलेलं. असे तुम्ही आहात. तुमचं बोलणं अत्यंत मृदू आहे. मृदू मंजुळ प्रार्थिला, मृदू मंजुळ बोलता. स्तुती केली आणि दत्तात्रेयांचा हात पकडला, आपल्या राज्यात आणलं आणि घरी आणल्यानंतर पहिलं काय केलं असेल तर पाद्यपूजा केली. अभ्यागतांची पाद्यपूजा, यालाच मधुपर्क पूजा असं म्हणतात. मधुपर्क विधीने पूजिला, अवधूत संतोष विला, बोलता झाला निजमुखे. त्याला संतुष्ट केलं अवधूत दत्तात्रेयांना. स्मरण केलं, पुन्हा पुन्हा स्मरण केलं, पुन्हा पुन्हा साष्टांग प्रणिपात केले आणि एकच मागणी मागितली, देवा मम चित्तम स्थिरीकुरु, माझं चित्त स्थिर करा. माझ्या चित्ताला अत्यंत खिन्नता आहे ती दूर करा. समाधानाचं काहीतरी मार्ग दाखवा, समाधान प्राप्त झालं पाहिजे असं काहीतरी उपायन करा. आणि आता दत्तात्रेय बोलायला लागले. हा यदू दत्तात्रेयांचा संवाद. दत्तात्रेय म्हणतायत की हे यदो, ह्या जगामध्ये भगवंतानी अनेक अनेक प्रकारची शरीर निर्माण केली. या सगळ्या शरीरांमध्ये मानवी तनु भगवंतांची प्रिय तनु आहे. आणि ह्या मानवी तनुमध्येच, या शरीरामध्येच हा जीव, हा आत्मा परमात्म वस्तूचं आलंबन करू शकतो, परमात्म वस्तू प्राप्त करू शकतो. त्यासाठी साधन म्हणून ही मानवी तनु आहे. परंतु जन्मजन्मांतरीचा कर्मविपाक, जन्मजन्मांतरीच्या वासना, माणसाचा एकंदरीत स्वभाव, आजूबाजूची परिस्थिती, या सगळ्यामुळे त्या आत्मतत्वावरती, ते आत्मतत्व प्रकाशित आहे बरं का, प्रकाशित आहे, परंतु ते आत्मतत्व तिरोहित झाल्यासारखं झालेलं आहे. आणि ते तिरोहित झालेलं आत्मतत्व संशोधित करण्याकरिता म्हणून त्याला गुरुची आवश्यकता असते. गुरुविण आत्मप्राप्ती सर्वथा न घडेगा नृपती. राजा, गुरुशिवाय आत्मप्राप्ती घडत नाही. गुरुविण आत्मप्राप्ती सर्वथा न घडेगा नृपती. ते गुरुही मी तुझ प्रती यथानुगती सांगेन. ते गुरु मी तुला सांगतो, ऐक. पण मी जे सांगणार आहे त्याला पासवर्ड आहे म्हणाले. अशी कोणती फाईल पटकन ओपन होत नाही. लक्षात घ्या, दुसऱ्याचा मोबाईल आपण हातात घेतला तर त्याचा उपयोग आपल्याला काहीही नाही. फार तर आपण फोटो काढू शकतो,
पण आपण काढलेला फोटो पुन्हा बघता येणार नाही. का? जोपर्यंत दुसऱ्याचा हात म्हणजे मालकाचा हात त्या मोबाईलला लागत नाही तोपर्यंत. बरोबर आहे? पासवर्ड पाहिजे. आणि दत्तात्रेयांनी जो पासवर्ड सांगितला तो सांगणार आहे मी तुम्हाला, क्षमा करा तो करा, पण पुन्हा कचकटी विषय आला. काय करणार आता? तो इथं दिलाय तर सांगितला पाहिजे, पण पुन्हा सगळा तत्वज्ञानाचा थोडासा विषय, थोडा सहन करा, थोडा कच्चू कच्चू, थोडा थोडा मी सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करेन. बघा, पटलं तर घ्या. आणि दत्तात्रेयांनी सांगितलं सद्गुरू पाहिजे बाबा, सद्गुरू शिवाय काही होत नाही. पण सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपल्याला कळण्याकरिता श्रोते आपल्याकडे काय पाहिजे? आपल्याकडे काहीतरी पाहिजे ना. तो ज्ञान देईल, निघून जाईल, पण आपल्याला कळलं तर पाहिजे. आणि ते कळण्याचं साधन म्हणजे बुद्धी. आणि दत्तात्रेय म्हणतात बुद्धीने अंगीकारिले गुण, निज धैर्य धारिले धारण, तेने मी मुक्त झालो जाण, स्वेच्छा अटणा करीतसे. मी सुद्धा गुरूंकडून काही शिकलो, पण मी माझ्या निजबुद्धीने, माझ्या बुद्धीने ते मी धारण करून ठेवले. आणि मी त्यामुळे आता सुच्छंदी आणि स्वच्छंदी आहे. आणि सर्वत्र मी अटणा करीत असे, मी सर्वत्र फिरतोय अत्यंत आनंदाने, कारण मी निजबुद्धीने ते धारण करून ठेवलेत. श्रोतेहो, माणसाकडे बुद्धी असते, यात काही शंका नाही ना. माणसाकडे बुद्धी असते, पण ती बुद्धी सद्बुद्धी झाली पाहिजे. इथे शब्द तोच आलाय. काय म्हणता येते? संसारू तरावया मुख्य सद्बुद्धी गा राया. संसार तरावया, संसार तरण्याकरिता जर मुख्य काय साधन असेल तर सद्बुद्धी गा राया. रिगमू नाही आणि का उपाया, व्यर्थ कसा या शिणावे. दुसरा उपाय नाही, सद्बुद्धी हाच उपाय आहे. मग सद्बुद्धी नसेल तर सगळे इतर केलेले उपाय, आपण जे काही करतो ना, हे सगळे व्यर्थ कष्ट आहेत. बरं का, आपण केलेले व्यर्थ कष्ट आहेत. मला सांगा, आपण सकाळी एक माळ जप करण्याकरिता बसलो आणि कशी बशी आळस काढत 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 कशी बशी माळ संपवली. एक माळ पूर्ण करण्याकरिता आपण 15-20 मिनिटं घेतली आणि एकदाची माळ संपली म्हणून समाधान मानलं, तर मला सांगा 20 मिनिटं पदरात पडली की फुकट गेली? मान्य करा बघू. फुकट गेली का? चित्त स्थिर नाही म्हणून. मम चित्तम स्थिरी, त्यांना सांगा मम चित्तम स्थिरी गुरु. कृपा केलीच ना, होऊन जाईल काम. सद्बुद्धी पाहिजे. भगवंतानी 16व्या अध्यायात, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात सांगितलेत बघा. पहिले 3 श्लोक दैवी गुण सांगितले. 26 गुण आहेत. 26 गुण कोणते? हा बरोबर, अभयम सत्व संशुद्धी ध्यान योग व्यवस्थिती. 26 गुण 3 श्लोक सांगितलेत बरं का. अभयम सत्व, आपल्याला बाकीचे घ्यायचे नाही. इथे महत्वाचा मुद्दा आहे. सत्व संशुद्धी या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. सत्व संशुद्धी म्हणजे बुद्धीची शुद्धता. मग सत्व शब्दाचा अर्थ बुद्धी असा कसा काढला? तर त्याचं उत्तर असं आहे की बुद्धी हे अंतःकरण चतुष्टयाचं एक अंग आहे. थोडासा क्लिष्ट विषय आहे, थोडं सहन करा. वास्तविक मी सगळे शब्द सांगण्याचा प्रयत्न करेन. अंतःकरण चतुष्टय, अंतःकरण म्हणजे 4 गोष्टींचं एक युनिट आहे. त्याच्यात 4 गोष्टी येतात. आमटी म्हटल्यानंतर त्यात बरेच पदार्थ येतात की नाही? केवळ डाळ शिजवली तर आमटी म्हणता येईल का? नाही ना. अंतःकरणामध्ये तसंच आहे. अंतःकरण असा शब्द म्हटला की त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींचं एक युनिट, त्या सगळ्याला म्हणायचं अंतःकरण. ह्या अंतःकरणाची निर्मिती कशी होते? तर पंचमहाभूतांच्या सात्विक अशा परिणामाचा, पंचमहाभूतांच्या सात्विक मिलित अंशाचा परिणाम म्हणजे अंतःकरण.
म्हणजे पंचमहाभूतातील सात्विक भाग काढून 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 तयार होणारा मिलित परिणाम म्हणजे अंतःकरण चतुष्टय. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर बुद्धी. त्यामुळे सात्विक गुणधर्म असल्यामुळे त्याला म्हणतात सत्व म्हणजे बुद्धी. आणि या बुद्धीची संशुद्धी अत्यंत गरजेची आहे. दत्तात्रेय म्हणतात बुद्धी शुद्ध नसेल तर परमार्थामध्ये टाकलेलं प्रत्येक पाऊल हे व्यर्थ कष्टाचं असेल, काहीही उपयोग नाही त्याचा. याकरिता अभयम सत्व संशुद्धी. मला सांगा आपल्याकडे बुद्धी आहे. कोणी एखादा अत्यंत नम्रतेने म्हणेल गुरुजी माझ्याकडे नाही हो बुद्धी, असं एखादा नम्रतेने म्हणेल, तुम्ही काय सांगताय मला काहीच कळत नाहीये, माझ्याकडे अजिबात बुद्धी नाही असं म्हणेल की नाही? शक्य आहे म्हणणं बरं का. पण मला सांगा माझ्याकडे बुद्धी नाही एवढी तरी बुद्धी त्याच्याकडे आहे की नाही? आहे. आपल्याकडे बुद्धी नाही ही आपली अडचण नाही. आपली अडचण एवढीच आहे की असलेली बुद्धी शुद्ध नाही. मला सांगा बुद्धी नसतीच तर नोटबंदीच्या काळात उपयोगी पडली असती का? नोटबंदीच्या काळात उपयोगी पडली की नाही? कोणाच्या अकाउंटवर किती टाकायचे, बरं त्याच्या अकाउंटवर गेलेत तर ते बरोबर कसे घ्यायचे, आणि व्याज कोणत्या दिवशी किती वर्षांनी बरोबर कसं मागून घ्यायचं? होती की नाही बुद्धी? बुद्धी होती, पण ती किती सात्विक होती हे मला माहित नाही. होती एवढं खरं आहे. अशी बुद्धी तिथं चालते म्हणजे व्यवहारामध्ये चालते. इथे अशी बुद्धी चालत नाही. इथे संशुद्धी अत्यंत शुद्ध बुद्धीच चालते. शुद्ध बुद्धीचीच आवश्यकता आहे. परमार्थ मार्गामध्ये बुद्धी अत्यंत प्रांजळ पारदर्शी अशी असावी लागते, तरच परमात्म्याचं दर्शन होतं. आणि श्रोते हो, परमात्म्याचं दर्शन डोळ्यांना होत नाही. मग कोणाला होतं? मनाला नाही, मुळीच नाही. मनाला शक्यच नाही. का सांगा बघू? सांगू का? मला सांगा भगवंतांना नमस्कार करायचा आहे, देवाला नमस्कार करायचा आहे. नमस्काराचं फळ काय माहिती आहे का? प्रत्येक गोष्टीचं फळ सांगितलंय. नमस्काराचं फळ प्रत्येक गोष्टीचं फळ आहे. प्रदक्षिणेचं फळ सांगितलंय, पूजेचं फळ सांगितलंय. देवाला जर गंध लावलं तर त्याचं फळ सांगितलंय. साध्या गोष्टी आहेत. देवाला जर एक फूल अर्पण केलं तर त्याचं फळ सांगितलंय. देवाला जर फूल अर्पण केलं तर भगवान परमात्मा आशीर्वाद देतात आणि म्हणतात, काय म्हणतात? सौमनस्यम अस्तु, म्हणजे तुझं मन चांगलं होवो. हा भगवंतांचा आशीर्वाद आहे. पुष्प दिलं तर सौमनस्यम अस्तु. गंध दिलं, देवाला जर गंध लावलं तर भगवान काय म्हणतात? सौमंगल्यंचास्तु, तुझं मंगल होवो. आशीर्वाद आहे. अक्षता दिल्या देवाला, फळ काय? अरिष्टम अक्षतम. अरिष्टम म्हणजे तुझ्या कार्यात कोणत्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये, हे अक्षतांचं फळ आहे. तसं नमस्काराचं फळ काय माहिती आहे का? सांगतो तुम्हाला, सगळ्यांना पाठ आहे. म्हणा श्लोक. नामसंकीर्तनाचं फळ काय? नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. कळलं? देवाचं नाव घेतलं तर काय होतं? पातकांचा नाश होतो. बरं, नमस्काराचं फळ काय? नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिम परम. प्रणामाचं फळ काय? दुःखाचा विनाश होतो. दुःख विनाशाकरिता प्रणाम करायचा असतो. मला सांगा, आपण देवाला नमस्कार करतो बहुतेक सगळेजण करतात. पण नमस्कार करत असताना श्रीकृष्णाय वयम नमः, श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. दत्तात्रेयाय नमः, भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करतो. पण नमस्कार करत असताना मनाची उपस्थिती असते का? असा प्रश्न आहे माझा. मन उपस्थित असतं का? असतं किंबहुना नसतंच. बरं का? म्हणजे देवाला नमस्कार करायचा. अन्यथा शरणम नास्ती, देवाला म्हणायचं बरं का. अन्यथा शरणम नास्ती. एवढ्यात काय होतं माहिती आहे का? डोक्यात विचार येतो, अरे मंदिराच्या बाहेर मी चप्पल काढून ठेवलंय,
कोणी नेणार नाही ना. नमस्कार आहे, देवाकडे बघतोय, म्हणतोय अन्यथा शरणम नास्ती, पण मनात विचार काय चालू आहे? चप्पल काढून ठेवलंय आणि मुखातून शब्द आला त्वमेव शरणम मम, चप्पल. त्वमेव शरणम मम. एवढ्यात परत लगेच देव, अरे देवाला म्हणतोय ना आपण, तस्मात कारुण्य भावेन, पुन्हा चप्पल, रक्षमाम परमेश्वर. बरोबर की चूक सांगा? होतं ना, आपलं लक्ष कधीही नसतं. श्रोते हो, नमस्कारामध्ये मनाची उपस्थिती असतेच असं नाही. म्हणून काय होतं माहिती आहे का, आपलं दुःखाचं शमन होत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही देवाला नमस्कार करतो, नमस्कार करतो, आमचं कुठं दुःख गेलंय असं म्हणतो ना आपण. कसं जाणार? कारण नमस्कार करत असताना मनाची उपस्थितीच नसते. भगवान म्हणतात नमस्कारच तुला करायचा आहे ना, माझ्या दारावरती थांबायचं आहे ना, एक क्षण थांब, बस पुरे. एक क्षण थांब. पण एक क्षण कोण थांब? तू स्वतः थांब, तू थांब. देवाची द्वारी उभा क्षणभरी. त्यामुळे काय परिणाम होईल? तेणे मुक्ती चारी साधी येल्या. श्रोते हो, 4 प्रकारच्या मुक्ती आहेत बरं का, 4. हा भागवत नावाचा ग्रंथ आहे ना, तो आणखीन खुल्या मनाचा आहे. त्याने आपलं अंतःकरण उघडलं या भागवताने. आणि भागवताने तुमच्या आमच्याकरिता 5 मुक्ती ठेवलेत. 5 मुक्ती. पहिली मुक्ती कोणती? समीपता, सलोकता, सरूपता, सायुज्यता, आणि 5वी सारष्टी. अशा 5 मुक्ती आहेत. अर्थ सांगू का? सोपे आहेत हो. तुम्ही म्हणाल काय मुक्ती मिळेल तेव्हा मिळेल, निदान मुक्तीचे अर्थ तरी सांगा. होऊ शकतं की नाही? आपल्याला काही मुक्तीची गडबड नाही हो, ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात. आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढ्या कथा जास्त ऐकत जाल, जेवढं भागवत कथा, रामायण कथा, इतर कथा, परमार्थातील कथा जेवढ्या तुम्ही जास्तीत जास्त श्रवण करत जाल, तेवढ्या तुमचं, आपल्या प्रत्येकाचे काही जन्म ठरलेले आहेत. समजा ह्या व्यक्तीला, या जीवाला पुढे आणखीन 100 जन्म प्रारब्ध भोगायचंय असं समजा असेल. 100 जन्म म्हणतोय मी बरं का, 100 जन्म प्रारब्ध भोगायचं असेल. भीष्माचार्यांचं प्रारब्ध किती जन्माचं होतं माहितीये का? 7 जन्मांचं होतं. 7. आता नाही मी जात मागे, वास्तविक डोक्यात येतोय तो विचार सांग म्हणून, पण नको, आवर घालतो. 7 जन्माचं होतं. 100 जन्माचं जर आपलं प्रारब्ध असेल तर आपण जेवढ्या कथा श्रवण करू आणि परमार्थ करू, तेवढं मागून एक जन्म कमी येत होणार आहे बरं का, कमी होणार आहे. राजा परीक्षिताने 1 भागवत ऐकलं आणि राजा परीक्षिती मुक्तीला गेला. एवढी मुक्ती सोपी नाही, कारण त्याच्या जीवनामध्ये अनेक त्याने श्रवण केलंय आणि करता करता मागचे अनेक जन्म त्याने पुसून टाकलेत, फाईल क्लिअर केलेत. तेव्हा कुठेतरी तो मुक्तीला जाऊ शकला. त्यामुळे आपण असे विचार करू नका आम्ही भागवत ऐकलो आम्हाला कुठे मुक्ती मिळेल. थोडा दम धर. मागावून पुसत येत आहेत, आपल्याला कल्पना नाही. का कल्पना नाही? तर त्याचं उत्तर आहे किती आहेत हे माहित नाही, म्हणून आपल्याला कल्पना नाही किती पुसले गेले. लक्षात आलं का? 5 प्रकारच्या मुक्ती दिलेत. त्यांचे अर्थ सांगून ठेवतो. पहिली मुक्ती कोणती? समीपता, म्हणजे देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार, देवाच्या जवळ समीप जाण्याचं सौभाग्य प्राप्त होणे, समीपता. दुसरी गोष्ट सलोकता, म्हणजे देवाचा लोक म्हणजे वैकुंठ लोक प्राप्त होणे. आमच्याकडे फक्त आम्ही नावच देतो वैकुंठ धाम. राम नाम सत्य आहे. कुठे गेला? वैकुंठ धाम. आम्ही फक्त नाव देतो, पण तो खरंच वैकुंठात पोहोचलाय की आणखी कुठं पोहोचलाय? वैकुंठामध्ये पोहोचणे ही दुसरी, भगवंतांचा लोक प्राप्त करणे, समीपता, सलोकता. तिसरा सरूपता, म्हणजे देवाचं रूप धारण करता येणे. स्वरूप
जसा भगवान परमात्मा तसंच रूप मिळतं. सायुज्यता, सायुज्यता म्हणजे देवासारखाच होतो. तो धुंधुकारी नाव ऐकलंय ना, धुंधुकारी भागवत ऐकलंय. त्या धुंधुकारीला कोणती मुक्ती मिळाली? सायुज्य मुक्ती दिली भगवंताने, सायुज्य. आणि 5वी मुक्ती भागवताने सांगितली सारष्टी. सारष्टी शब्दाचा अर्थ देवाचे अधिकार वापरण्याचा अधिकार. कळलं? देवाचे अधिकार वापरण्याचा अधिकार अर्जुनाला दिला होता बरं का देवाने. अर्जुनाला एकदा दिला होता, पण एकदाच. कारण अर्जुनाला पेलवलं नाही. परत कधीतरी हा कथा भाग. अर्जुनाचं कधी कधी रक्षण केलंय हो भगवंताने. असो, सांगण्याचा उद्देश, बुद्धी जर तल्लख असेल, शुद्ध असेल, तर परमात्म तत्वाचं दर्शन होतं. कारण काय तर बुद्धी ही एकच झाली पाहिजे. बुद्धी आपली बुद्धी ही अनेक प्रकारची आहे. भगवद्गीतेमध्ये आणखी एक श्लोक आलाय बघा. व्यवसाया बोजड होतोय का? विषय कठीण होतोय का? मी जास्तीत जास्त सोपा करतोय. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलाय बघा. व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन. बरं का? व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरुनंदन. आता पुन्हा प्रश्न आला, एक हा शब्द कळलाय, कुरुनंदन शब्द कळला, व्यवसायात्मिका म्हणजे काय सांगा? यासाठी प्रवचनाला यायचं. व्यवहारातले बरेच शब्द कळतात. व्यवसाय शब्दाचा अर्थ सांगतो. आपण व्यवसाय करतो किंवा व्यवसाय शब्द वापरतो, बरोबर ना? म्हणजे व्यवसाय शब्दाचा नेमका अर्थ काय? संस्कृतमध्ये वी उपसर्ग अव उपसर्ग पूर्वक सो नावाचा धातू आहे. सो असा धातू आहे. आणि वी अव उपसर्गपूर्वक सो धातूचा अर्थ होतो निश्चित करणे, ठाम निश्चय करणे. याला म्हणायचं व्यवसाय. म्हणजे काय तर मी माझं जीवन या कार्याकरिता म्हणून निश्चित केलंय, म्हणजे मी हा व्यवसाय करतोय. कळलं का व्यवसाय शब्दाचा अर्थ? अनेक शब्द आहेत. व्यवसाय, धंदा. धंदा म्हणजे काय? शिक्षकी हा व्यवसाय आहे, डॉक्टरी हा व्यवसाय आहे, धंदा नाही. व्यवसाय याचा अर्थ ज्ञान देण्याच्या बाबतीमध्ये मी माझं जीवन निश्चित केलेलं आहे, व्यवसाय. धंदा म्हणजे काय? केवळ धन मिळण्याकरिताच म्हणून जो उद्योग केला जातो, धंदा. वडापाव धंदा. कळलं का काही? की विशेष करून सांगू? हे सगळे धंदे आहेत हो. आजकाल व्यवसायाचा पण धंदा झाला. आणखी एक शब्द सांगू याच्या बरोबर येणारा आणखी एक शब्द आहे. कोणता? कर्तव्य. व्यवसाय झाला, धंदा झाला, कर्तव्य. कळलं का? कर्तव्य म्हणजे काय? बघा, व्यवसायामध्ये केलेल्या कर्माचा मोबदला पाहिजे. धंद्यामध्ये काम नसलं तरी मोबदला पाहिजे. काम कमी धन जास्त, धन द. आणि कर्तव्य म्हणजे काय? मोबदला नको पण कर्म केलंच पाहिजे. आई वडिलांची सेवा करणं हा व्यवसाय आहे, धंदा आहे की कर्तव्य आहे? बोला बोला. कर्तव्य आहे ना? शब्द कळतायत का बघा? कर्तव्यम, केलंच पाहिजे, याला म्हणायचं कर्तव्यम. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान पुन्हा म्हणतात नियतम कुरु कर्मत्वम. नियतम कर्म म्हणजेच कर्तव्य, जे कर्म केलंच पाहिजे. नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्यायो ह्य कर्मणः. केलंच पाहिजे. व्यवसायात्मिका बुद्धी आपला मुख्य शब्द आहे. व्यवसाय. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चय करणारी बुद्धी. आणि बुद्धीचं वैशिष्ट्य आहे निश्चय करणे. बुद्धीचं लक्षण काय? निश्चयात्मिका बुद्धी. बघा, अंतःकरण चतुष्टय यातला मनाचं लक्षण काय? मन काय करतं? मन म्हणजे काय तर संकल्प विकल्पात्मकम मनः. संकल्प करता आणि त्याच्या लगेच विकल्प निर्माण होतो. श्रोते, गंमत आहे का? संकल्प एकच असतो आणि विकल्प 100 असतात. उदाहरण सांगतो ना तुम्हाला. उदाहरण सांगतो. प्रवचनाला जायचं आहे, संकल्प झाला. संकल्प पाहुणे आले, प्रवचनाला जायचं आहे हा संकल्प झाला आणि तेवढ्यात पाहुणे आले.
आणि पाहुण्यांनी अर्धा तास खाल्ला, तर विकल्प सुरू होतात की नाही बघा. आता प्रवचनाला 4 वाजता सुरू करतात, अर्धा तास संपला, आता पुढे जाऊन अर्धा तास गेला, आता कशाला जाऊ, आता पुढचं प्रवचन काय उरलंय, बघा अजून 3 तास प्रवचन उरलंय, पण म्हणताना काय म्हणतो, अर्धा तास संपला, आता पुढे जाऊन काय करू. आला विकल्प, आणि मग सुरू होतात, किती विकल्प सुरू होतात. आता मी जाणार, अर्धवट प्रवचनात बसणार, त्यानंतर घरी येणार, उशीर होणार, त्यापेक्षा जाऊयाच नको. विकल्प अनेक असतात, संकल्प एकच असतो. हे मनाचं लक्षण आहे. संकल्प विकल्पात्मकम मना. चित्त काय करतं, चित्त हे चिंतन करतं बरं का. चित्त हे चिंतन करतं. म्हणून भागवतामध्ये एक शब्द आलाय, चित्तम विधाय हरिकथा न श्रुता, असं इथं आलंय. चित्तम विधाय म्हणजे काय, चिंतन करत 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 जर हरिकथा श्रवण केली नाही तर श्रवणाचं फळ मिळत नाही. चित्तम विधाय असा शब्द आहे. म्हणजे चिंतन केलं पाहिजे. चिंतन हा चित्ताचा विषय आहे. मन झालं, चित्त झालं, बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी. मन जो विचार करतं त्याचा निश्चय, पक्केपणा ही बुद्धी ठरवते. म्हणून बुद्धी ही अत्यंत सात्विक आहे बरं का. ती निश्चय करते, पक्केपणाने ठरवते. या बुद्धीचे अनेक प्रकार आहेत बरं का, अनेक प्रकार. आणि अनेक प्रकारांचा संच म्हणजे एक बुद्धी आहे. बुद्धीला 6 गुण असावेच लागतात, तरच त्याला बुद्धिमान असं म्हणता येतं. 6 गुण पाहिजेत. शुश्रूषा, श्रवण म्हणजे श्रवण, शुश्रूषा, श्रवण, ग्रहण, धारण, विज्ञान, ऊहापोह आणि तत्वाभिनिवेश, असे षडगुण आहेत. शुश्रूषा म्हणजे ऐकून घेण्याची इच्छा. श्रोतुम इच्छा शुश्रूषा. जड होतंय का, परत एकदा विचारतोय. काय करणार, इथं दिलंय, संपवा असं म्हटलं तर पटकन संपवतो. शुश्रूषा म्हणजे श्रवण करण्याची इच्छा. म्हणजे काय, तर प्रवचन कितीही जड झालं तरी ऐकून तर घेऊया अशी इच्छा म्हणजे शुश्रूषा. या शुश्रूषेतून बुद्धीचा विकास होतो. लक्षात घ्या, तुम्हाला बरेच शब्द, बरेच सिद्धांत कळत जातील आणि असणाऱ्या शंकांचं निरसन होऊ शकतं, पण त्याकरिता श्रवण करण्याची इच्छा असली पाहिजे. शुश्रूषा आजकाल बऱ्याच लोकांना तीच नाही, म्हणजे पहिली पायरीच बिघडली. दुसरी गोष्ट ग्रहण, ग्रास्पिंग पॉवर बुद्धीची. ग्रहण करणं म्हणजे सांगितलेला विषय कळणं, हा दुसरा मुद्दा झाला. बरं, विषय कळला तर तो धारण करून ठेवला पाहिजे ना. 10 मिनिटांनी विचारलं आज काय प्रवचनात सांगितलं, उत्तर एकच, काय सांगितलं त्याचं त्याला तरी कळलं की कोणास ठाऊक. धारण करून ठेवलं पाहिजे ना. श्रोतेहो, तुम्हाला सांगतो सद्यस्थिती, मुलांची आत्ता अवस्था कशी आहे सांगतो. मुलं नाहीत म्हटल्यानंतर सांगायला मला काय गेलंय, बरोबर आहे की नाही सांगा. 6माही परीक्षेच्या पूर्वी तुम्ही 4 वेळा परीक्षा घेतलात छोट्या छोट्या, तरी सुद्धा 6माही परीक्षेच्या पूर्वी त्यांना परत सगळ्याचा अभ्यास करावा लागतो की नाही, बरोबर का, कारण धारणा संपली. म्हणून बुद्धीची धारणा शक्ती, ते बाळगून ठेवण्याची शक्ती संपले. शुश्रूषा, श्रवण, ग्रहण, धारण. धारणाच्या पुढे आलाय ऊहापोह. ऊहापोह म्हणजे एखादा विषय आपल्यापर्यंत आला असेल तर त्याच्यावरती विचार विनिमय करणं. अपोह म्हणजे प्रश्न विचारायचे आणि त्याच्यावरची उत्तर घेऊन तो विषय पक्का करायचा. ऊहापोह. ऊहापोह झाल्यानंतर पुढचा विषय आहे तत्वाभिनिवेश. म्हणजे काय, तर कळलेल्या विषयाचं सार काढणं. आणि सार काढणे हा बुद्धीचा गुण ज्याच्याकडे आहे त्यालाच बुद्धिमान असं म्हटलं जातं. तुमची आमची अडचण हीच आहे असं मला वाटतं. मी तुमच्याबरोबर आमची असाही शब्द वापरलाय. त्यामुळे बोललेल्या वस्तूचं, बोललेल्या घटनेचं, बोललेल्या वाक्याचं व्यवस्थित सार काढा. आमची अडचण आहे की नाही, आम्हाला सारच कळत नाही हो. एक्स्ट्रॅक्ट बरोबर त्याचं रसायन नेमकं काय सांगायचं हे कळलं पाहिजे.
आणि अशी बुद्धी ज्याची असते ती निश्चयात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन, ही एकच आहे. आणि अव्यवसायीनाम म्हणजे जे निश्चय करत नाहीत अशांच्या बुद्ध्या अनेक प्रकारच्या आहेत आणि त्या फिरत राहतात. कोणत्याही वस्तूचा निश्चय करत नाही. आपल्याला निश्चयात्मक बुद्धीचाच विचार करायचा आहे, कारण जी निश्चयात्मक बुद्धी असते तीच परब्रह्मापर्यंत जाऊ शकते, तीच अंतरात्म्याला प्रकाशित करू शकते. तो प्रकाशितच आहे, आत्मतत्व प्रकाशितच आहे, परंतु अज्ञानाने ते तिरोहित झाल्यासारखं झालंय. ते अज्ञानाचं आवरण दूर करायचं आणि वस्तू प्रकाशित वस्तू आपण अनुभवायची, हे बुद्धीचं कार्य आहे. उपनिषदामध्ये एक वाक्य येतं बघा. उपनिषदकार म्हणतात एवं सर्वेषु भूतेषु गुढात्मा न प्रकाशते. सर्व भूतेषु गुढात्मा, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तो परमात्मा आहे, परंतु न प्रकाशते, तो दिसत नाही. वास्तविक तो प्रकाशितच आहे, परंतु तो दिसत नाही. का? कारण तो अज्ञानाने झाकला गेलाय. आपल्याला पदार्थ दोन कारणांनी दिसत नाहीत बरं का. दोन कारणांनी पदार्थ दिसत नाहीत. कोणती दोन कारणं? एक म्हणजे अज्ञान आणि दुसरा म्हणजे अंधकार. इथं समजा अंधकार असेल तर इथं पदार्थ असलेला, इथं घडा ठेवलाय, अयम घटा, हा अंधकार असेल तर दिसेल का? नाही. मग बाह्य आवरण घालवण्याकरिता म्हणून प्रकाशाची गरज आहे. आणि प्रकाश पडल्यानंतर ती वस्तू दिसते, आकार दिसतो, पण तो आकार विशेषत्वाने आपल्याला आकलन होत नाही, कारण त्या वस्तूबद्दलचं अज्ञान आहे. ते अज्ञान दूर केल्यानंतर कळतं, अरे हा घडा आहे. कोणीतरी सांगावं लागतं, असा आकार असतो ना, याला घडा असं म्हणतात. मग आपल्या लक्षात राहतं हा घडा आहे, आणि मग आपण व्यवहार करतो, हा घडा आहे, हा घडा आहे. घड्याचा आकार असा असतो. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, म्हैस आणि गाय. मला वाटतं आयुष्यात मी परत विसरणार नाही. म्हैस म्हणजे काय आणि गाय म्हणजे काय. का? कारण सप्रकारक ज्ञान झालं म्हणून, नेमकेपणाने ज्ञान झालं म्हणून. अच्छा असं आहे होय, हा आता नाही विसरणार. अज्ञान नष्ट झालं आणि पक्क ज्ञान झालं. मग परमात्म तत्व एवढं सूक्ष्म आहे, एवढं सूक्ष्म आहे, त्याच्यापर्यंत जाण्याकरिता आपल्याला बुद्धीची गरज आहे की नाही? सद्बुद्धी पाहिजे बरं का. केवळ बुद्धी चालत नाही, सद्बुद्धी पाहिजे, चांगली बुद्धी पाहिजे. ती सत्व प्रधान पाहिजे. तत्र तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम. सत्व हा निर्मल आहे, प्रकाशक आहे. अज्ञानाचं आवरण आलंय तेवढं बाजूला काढायचंय बस. आणि म्हणून अशी बुद्धी, सत्वबुद्धी परमात्म्याचं आकलन करू शकते. थोडक्यात सांगू का? इथं आलेलं वाक्य, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे तीच बुद्धी त्याच बुद्धीला परमात्मा दिसतो. बस. आता पतिव्रता शब्दाचा अर्थ वेगळा सांगण्याची गरज नाही. पतिव्रता म्हणजे जी पत्नी आपल्या पतीचंच सर्वार्थाने चिंतन करते ती पतिव्रता. म्हणून वाक्य म्हटलं, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे, अर्थात परमात्म्याचं सर्वार्थाने चिंतन करते, अशीच बुद्धी परमात्म्यापर्यंत पोहोचू शकते. आपल्याला ती बुद्धी तशा पद्धतीने मिळवायची. लक्षात घ्या, चांगल्या कुळात जन्माला आला म्हणून चांगल्या बुद्धीचा असतो असं मानू नका. चांगल्या कुळातला आहे म्हणून चांगल्या बुद्धीचा असतो, कारण दुर्योधन चांगल्या कुळातलाच होता. असं मी का म्हणतोय? कारण दुर्योधनाची उत्पत्ती कुठंतरी परंपरेने व्यासांपासूनच झालेली आहे. बरोबर आहे ना? कोणाला माहित असेल तर अशीच झाली आहे. कुठंतरी परंपरेत आहेत ना ते. आणि प्रल्हाद दुष्कुळातला होता, पण तल्लक बुद्धीचा होता की नाही? त्यामुळे वाईट कुळातले सगळेच निर्बुद्ध असतील असंही समजू नका. कुळावरती बुद्धीचं प्रामाण्य ठरत नाही. बुद्धी, त्या बुद्धीचा विकास आपण स्वतः आपल्या प्रयत्नांनी करायचा असतो. बुद्धी आपली विकार रहित असली पाहिजे आणि त्याकरिता म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.
बुद्धीमध्ये मल पुष्कळ प्रकारचे असतात. ते मलांचं अपहन करणे, मला पहा बुद्धी म्हणजे मळ दूर करणारी केलेली बुद्धी, तीच बुद्धी सर्वशुद्ध आहे, सत्व बुद्धी आहे. आणि त्यालाच भगवंताने सत्वशुद्धी ही असं म्हटलं. बुद्धीमध्ये मल बऱ्याच प्रकारचे असतात बरं का. श्रोते, एक गोष्ट सांगतो तुम्हाला सहज जाता जाता, आठवली म्हणून. महाभारतामध्ये फार चिंतन सुंदर केलंय. महाभारतात असं आहे की जी बुद्धी, ज्या बुद्धीमध्ये मल आहे म्हणजे जी बुद्धी कलुषित आहे, बुद्धौ कलुषितायाम कलुषित भूतायाम विनाशे समुपस्थिते अनयो नय संकाशः हृदयान्नापसर्पती. महाभारत. वाक्याचा अर्थ असा आहे की बुद्धी जर कलुषित असेल तर त्या बुद्धीला अनय म्हणजे अनिती सुद्धा नय वाटू लागते, नीती वाटू लागते. बुद्धी कलुषित असेल तर अनिती सुद्धा नीतीच वाटू लागते. आपण म्हणतो की नाही हल्ली माणूस बदलला हो, आपण वाक्य म्हणतो की नाही माणूस बदलला. माणूस बदलला म्हणजे काय? हाताच्या ठिकाणी पाय आले, डोळ्याच्या ठिकाणी तोंड आलं. माणूस बदलला म्हणजे काय सांगा बघू? मस्तकावरती डोळा गेला, माणूस बदलला. बोलली काय म्हणणं आहे माणूस बदलला? बरं आपण व्यवहार करतो, मग माणूस बदलला याचा अर्थ, माणूस बदलला याचा अर्थ माणसाची बुद्धी बदलली, विचार करण्याची शक्ती बदलली, म्हणून जे माणूस बदललाय. आणि आपल्याला करायचं काय असेल तर फक्त बुद्धीचा पालट करायचा आहे, बुद्धी बदलायची. आणि श्रोते हो, याकरिताच म्हणून समस्त संत मंडळींनी भगवान परमात्म्याकडे मागणं मागितलंय. श्रोते हो, नीट लक्षात घ्या, परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पहिली पायरी कोणती असेल तर बुद्धी पालटाची आहे. एवढंच लक्षात घ्या. आपल्याला जर परिवर्तन करायचं असेल तर परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पहिली पायरी ही बुद्धी पालटाची आहे. ज्ञानदेवांना परिवर्तन अपेक्षित आहे बरं का, माऊलींना परिवर्तन अपेक्षित आहे, म्हणून ते त्या परमात्म्याकडे भगवंतांकडे मागतायत. पहिलं मागणं मागितलंय. मी काल विषय बोललो होतो, आलाच तर सांगेन म्हणून. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जाऊ देत, बाजूला ठेवा. पुढचा मुद्दा, जे खळांची काय ते, जे खळांची व्यंकटी सांडो. बघा मराठी आहे बरं काय, मराठी आहे. सांडो म्हणजे जावो, खल म्हणजे काय? खल म्हणजे दुष्ट लोक. दुष्ट लोकांची व्यंकटी सांडो, व्यंकटी निघून जाऊ. ज्ञानदेव तीच प्रार्थना करतायत ना. मला सांगा व्यंकटी शब्दाचा अर्थ काय? बोला बघू, कुणीतरी बोलायला हरकत नाही, पक्केपणाने कळेल म्हणून सांगतो. काय अर्थ? दुष्टबुद्धी. दुष्टबुद्धी. व्यंकटी म्हणजे दुष्टबुद्धी. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळांची दुष्टबुद्धी जावो. व्यंकटी हा शब्द मराठी आहे, लक्षात घ्या. एखादा माणूस दुष्टबुद्धीचा असेल, व्यंकटी बुद्धीचा, पण थोडासा बदल करतो. पुरोहित काका थोडासा बदल, रागावू नका बरं का अजिबात, पण थोडा बदल करतो. काय बदल करायचा मला सांगा? ज्ञानदेव हे कवी आहेत? नाही, कवी कुलगुरू आहेत, प्रतिभा संपन्न आहेत, भगवंतांचा अवतार आहेत. मग असं असताना काव्य रचना करत असताना द्विरुक्तीचा दोष आपल्या काव्यात येईल असं ज्ञानदेव वागतील का? इथं द्विरुक्ती दोष आला. कसा? तर जो खल आहे त्याची बुद्धी वाकडी आहे म्हणून तर तो खलच आहे ना. मला सांगा, ज्याची बुद्धी वाकडी आहे असा सज्जन होऊ शकतो का? नाही. मग खल शब्दाचा उच्चार केला याचाच अर्थ याची बुद्धी वाकडी आहे. कळतंय का बघा? म्हणून जे खलांची व्यंकटी सांडो, या ठिकाणी खल आणि व्यंकटी असा दोन शब्दांचा उल्लेख म्हणजे द्विरुक्ती झाली. कळतंय का? दुसरं एक उदाहरण सांगतो. जर व्यंकटी शब्दाचा अर्थ दुष्टबुद्धी असा घेतला तर व्यंकटेश शब्दाचा अर्थ काय? दुष्टबुद्धीचा परमात्मा ईश्वर. व्यंकटेश माहिती आहे ना? व्यंकटेश शब्दाचा अर्थ होईल दुष्टबुद्धीचा परमात्मा परमेश्वर. बरोबर की नाही?
याकरिता व्यंकटी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी केवळ. आता बघा अर्थ लावा. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे दुष्ट लोकांची बुद्धी नष्ट होवो. कळलं का? म्हणजेच दुष्ट बुद्धी. व्यंकटी शब्दांचा अर्थ आहे. तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. बुद्धीचा पालट हा आपल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून जर काय पाहायचं असेल, देवाकडे काही मागायचं असेल तर काय मागायचं? माझ्या बुद्धीचा पालट कर, माझी बुद्धी शुद्ध बुद्धी होते. बस. आपण लहान मुलांना सांगतो की नाही, लहान मुलांना सांगतो बाप्पा दिसला गणपती बाप्पा, काय माग मुलांना काय मुलांना सांगतो, आपण कुठं करतो? मुलांना सांगतो बाप्पा मला चांगली बुद्धी दे, असंच सांगतात ना आया आजा आजोबा. ते छोट्या छोट्या मला चांगली बुद्धी दे असं सांग बरं का बाप्पाला. मुलं मागतात हो मला चांगली बुद्धी दे. सांगणाऱ्याची बुद्धी कितपत असते? जे खळांची व्यंकटी सांडो. बुद्धीचा पालट अपेक्षित आहे बरं का. काय झालं होतं, एक महात्मा जहाजामधून निघाले होते. भगवी छाटी धारण केलेले, झोळी होती, शेंडी होती, बाकी चकचकीत गोटा केला होता, डोकीवरती असं काय उपरणं पांघरलेलं होतं. जहाजातून प्रवास चालू होता. त्या जहाजामध्ये काही तरुण मंडळी होती, सुशिक्षित, कॉलेजमध्ये शिकणारी. अर्थ कळला लोकांना? त्याने या महात्म्याची चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली. मागाहून एकटा गेला, असा हात लावला. ते शांत बसले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कोणीतरी टपलीवरती मारलं दिगंबरा, कोणीतरी शेंडी ओढली. एकटा मुलगा आला. तो म्हणाला काओ तुम्ही असे असताना लोक आपल्यामध्ये सामर्थ्य असून सुद्धा काम न करता भिक्षा मागून खाता, भीक मागून खाता, हीच तुमची अक्कल? काहीतरी काम करायचं आणि मस्त छानपैकी मिळवायचं आणि जेवायचं खायचं, तुम्ही फक्त भिक्षा मागून खाता. दिगंबरा शांत होते. हळूहळू करता करता अत्याचार वाढू लागला. श्रोतेहो, दुसरा आपल्याला कोणतीही प्रतिक्रिया करत नाही की वाढायला लागतो अत्याचार. अत्याचार वाढायला लागला आणि एवढ्यात हा अत्याचार तेच महात्मा सहन करत होते, पण ते ज्याचं नाव घेत होते, ज्याचं स्मरण करत होते, तो स्मर्तृगामी परमात्मा, त्याला मात्र सहन झाला नाही. त्यांना सहन झाला नाही आणि हातामध्ये कमंडलू आणि त्रिशूल धारण, चक्र गदा त्रिशूल धारण केलेले साक्षात परमात्मा तिथे अवतीर्ण झाले. हो, परमात्मा आले आणि म्हणाले अरे हे तुझ्यावर अत्याचार करतायत आणि तू सत्वगुणाने बसून राहिलायस, काहीतरी प्रतिक्रिया कर, काहीतरी प्रतिकार कर. त्याने देवाला विचारलं, देवा मी प्रतिक्रिया करून, मी प्रतिकार करून काही उपयोग होणार आहे का? काही उपयोग होणार आहे? नाही. मग भगवान म्हणाले काळजी करू नकोस, तुझ्या रक्षणासाठी मी आलोय. सांग, तू सांगशील ते करतो, तू सांगशील ते, तू फक्त शब्द उच्चार. तुझ्या समोर तुझ्या देखत लाकडं न वापरता भस्म करतो की नाही बघ म्हणाले. सोपं आहे की नाही? बोल काय करू सांग. काही नका करू. यांना ठार मारू नका. हो चांगली येतो मुलं, यांचे आईबाप वाट बघतायत त्यांची, ठार मारू नको. बघा संत आणि देव ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. आपल्याला बुद्धी बदलायची आहे ना, मग काय करू? यांना शिक्षा करू, चांगलीच शिक्षा अद्दल घडवू नको. लेकरं छान आहेत, कोवळी आहेत लेकरं, मग काय करू? हे नाव उलटून टाकू, पालटून टाकू का? ही नाव म्हणजे जातील गटांगळ्या खात आणि तुला मात्र मी वाचवेन, पहिलं तीरावर देऊन सोडेन. हे नाव बदलून टाकू का, पालटून टाकू का? आणि त्या महात्म्याने सांगितलं देवा पलटूनच टाकायचं आहे ना, तर ह्यांची बुद्धी पलटून टाका, बाकी सगळं तसंच ठेवा. लेकरं छान आहेत, चांगली आहेत. आणि भगवान दत्तात्रेय म्हणाले अरे वा, माझा शिष्य शोभलास, दत्तांचा शिष्य शोभलास. जर कोणाला काही मागायचंच आहे ना, जे खळांची व्यंकटी सांडो, बस बुद्धी पलटून टाका.
ही बुद्धी शुद्ध झाली पाहिजे, असलेली बुद्धी पलटली पाहिजे, भगवंताकडे ती मागणी करावी. तुम्ही म्हणाल आमची बुद्धी कलुषित झाली, कलुषित झाली आणि आपली बुद्धी अशुद्ध आहे, कशावरून हो? कलुषित बुद्धी होण्याची काही कारणं काय, का होते कलुषित बुद्धी? तर त्याची काही कारणं सांगतो, 2 ते 3 सांगतो. बरीच आहेत परंपरा, पण चेहरे बघून 3 कारणं सांगतो. पहिलं कारण भूक, बुभुक्षा. जेव्हा पोटात आग पेटते, भूक लागते, तेव्हा प्रवचनात लक्ष लागत नाही. एम आय राईट? मी सांगितलेलं नाही, महाभारतात आलंय. बुभुक्षा क्षुधा निर्णोदती प्रज्ञाम असं वाक्य आहे. वाक्यच लक्षात ठेवा आणि पाठ करून टाका. क्षुधा निर्णोदती प्रज्ञाम. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. भूक बुद्धीचा विनाश करते. लक्षात घ्या, भूक लागली ना की मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. भूक लागायला लागली की लक्ष लागत नाही हो. भूक हे बुद्धी दूषित करण्याचं कारण आहे. असो, त्यावर मी फार भाष्य करत नाही. दुसरं सांगितलं की तुम्हाला सांगतो, ह्या पोटासाठी काय काय खटापटी केल्या जातात ना. पोटाचं माप किती? पोटाचं माप सगळ्यांनी आपल्या पोटाचं माप मोजून बघायला हरकत नाही. प्रत्येकाच्या पोटाचं माप आपल्या विती एवढंच आहे. विती एवढं आहे पोट. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, विती एवढे पोट केवढा त्याचा बोभाट. त्याच्यासाठी मला ह्या अभंगात गंमत वाटली. तुकाराम महाराजांनी त्या पोटाचं परिमाण दिलंय बरं का, लांबी रुंदी दिली बरं का, पण खोली दिली नाही. कारण तुकाराम महाराजांच्या मापात पोटाची खोली मोजण्याचं परिमाण नाही. आहे तर सांगा, पोटाची खोली मोजता येणार नाही. विती एवढे पोट, पण काय बोभाटा चालतो त्यासाठी. बुभुक्षा निर्णुदती क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम. भूक ही प्रज्ञा बुद्धीचा विनाश करते. दुसरी गोष्ट म्हणून बघा, म्हणून सांगतो तुम्हाला, मुंजीमध्ये उपनयन प्रयोगामध्ये मातृभोजन असतं, आठवतंय का बघा. त्या बालकाला आई मांडीवरती बसवते आणि घास भरवते. का माहितीये का? कारण आता तुला गुरूंकडे जायचंय आणि गुरु तुझ्या कानात उपदेश करणार आहेत. तो उपदेश तुझ्या मनामध्ये पक्का ठसला पाहिजे. याकरिता पोटात भूक असेल आणि तुला जर आईची आठवण होत राहिली तर मातृवात्सल्यापोटी तो उपदेश व्यर्थ जाईल. म्हणून बस, ये, घास घे, झालाच तृप्त. बरं, आईनेच भरवायचं नाही, आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी भरवायचं. हे भरवण्यामागचं कारण काय माहितीये का? फोटो काढणे नाहीये आणि स्टेटसला लावणे. आजकाल माणसाची बुद्धी कशी आहे सांगतो तुम्हाला. माणूस आनंद, मी एक प्रश्न विचारतो, सगळ्यांना आनंद अपेक्षित आहे का? सगळ्यांना आनंद पाहिजे का? पाहिजे, बरोबर. मला सांगा, आपल्याला आनंद पाहिजे की आपण आनंदी आहोत हे लोकांना दाखवायचं आहे? प्रश्न कळला का बघा. आपल्याला आनंद पाहिजे की आपण आनंदी आहोत हे लोकांना फक्त दाखवायचंय? दोघांपैकी काय पाहिजे? माणूस परदेशात फिरायला जातो, 10-10 लाख रुपये खर्च करतात, छान परदेशामध्ये फिरतात आणि सगळीकडे सेल्फी, फोटो काढतात आणि फोटो काढून स्टेटसला लावतात. 1 ना 2, 25 असतात की नाही? का? आपण 10 लाख रुपये खर्च करून फिरलेल्या आनंदापेक्षा ते फोटो काढून दुसऱ्याला दाखवण्यात याला भारी मजा वाटते. पण आपण खरंच ज्याच्यासाठी स्टेटस लावलेला आहे त्याने पाहिला नाही तर वज्राघात होतो की नाही सांगा. खरंच ज्याच्याकरिता लावलेला आहे स्टेटस. एका मुलाचा ब्रेकअप झाला. आता आपला झालेला ब्रेकअप हा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे की मी तुझ्याशिवाय कसा वेडा झालोय हे स्पष्ट बोलता येत नाही, म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ह्याने साधन कोणतं काढलं? जनरल जे तुम्ही आपण वापरतो ते. तुम्हाला अनुभव आहे का?
आहे म्हणतात. आणि त्याने स्टेटस लावला ब्रेकअप झालेल्याचा, दिल का कचरा. तुम्हाला सांगतो, तो स्टेटस त्याने ज्याच्यासाठी लावला होता, जिच्यासाठी लावला होता, तिने नंबर ब्लॉक केला होता. आता बाकीच्यांनी बघून काही उपयोग आहे का? अशी परिस्थिती आहे. जाऊ द्यात, आपला मुख्य विषय एवढाच आहे. भूक बुद्धी कलुषित करते. दुसरं कारण, संस्कार बुद्धी कलुषित करतात. संस्कार म्हणण्यापेक्षा कुसंस्कार बुद्धी कलुषित करतात. व्याख्यान नको. प्रश्न मुद्दा तिसरा. आणखीन काय तर संगती बुद्धी कलुषित करते. संगतीमुळे बुद्धी कलुषित होते. अहो, पंचतंत्रामध्ये कथा आले, कथा सांगत नाही, वाक्य सांगतो. पंचतंत्रामध्ये आलेलं वाक्य आहे. अहो, दुर्योधनाच्या संगतीमध्ये राहून भीष्माचार्यांची बुद्धी कलुषित झाली, असं महाभारतात उदाहरण आहे. महाभारतात सांगितलंय, दुर्योधनाच्या संगतीत राहून भीष्माचार्यांसारखी, त्यांच्यासारख्या व्यक्तीची बुद्धी सुद्धा कलुषित होते. पंचतंत्रामध्ये हेच उदाहरण घेतलंय. आणि पंचतंत्रात त्यांनी काय सांगितलं की असंग संग दोषेण साधवो यांती विक्रयाम. साधवो, असंगतीचा जर संग घडला तर सज्जनांची बुद्धी विक्रिय होते. साधवो यांती विक्रियाम. दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. पंचतंत्र. दुर्योधन प्रसंगेण भीष्माचार्य विराट राजाकडे गायी चोरण्याकरिता गेले होते. गोहरण म्हणजे गायी चोरण्याकरिता भीष्म गेले होते की नाही, माहिती आहे का कथा? की कथा सांगू? भीष्माचार्य गेले होते हो. त्या विराट राजाकडे अनेक गायी होत्या. दुर्योधनाने भीष्मांना सांगितलं त्या गायी, ते गोधन आपल्याला आपल्याकडे आणायचंय. भीष्माचार्य म्हणाले ठीक आहे. आणि ते रथ सज्ज करून सैन्य घेऊन गेले होते. त्या सैन्यामध्ये दुर्योधन सुद्धा होता, बरं का? आणि विराट राजावरती आक्रमण झालं. त्यावेळेस पाचही पांडव हे आपली वनपर्व अर्थात वनवासाची दशा संपवून अज्ञातवासामध्ये होते. माहिती आहे ना, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासामध्ये होते. आणि अज्ञातवासामध्ये विराटाच्या ठिकाणी, विराट राज्यामध्ये ते राहत होते. यालाच विराट पर्व असं म्हणतात. महाभारतात 18 पर्व आहेत, त्यापैकी एक पर्व आहे विराट पर्व. महाभारताची पर्व किती? 18. लक्षात ठेवा, जनरल नॉलेज आहे. सोपं करून सांगू का? महाभारताची पर्व 18. महर्षी व्यासांनी रचलंय ना ते महाभारत. व्यासांच्या बाबतीत सगळेच 18. व्यासांनी पुराण रचली किती? तुम्ही 18 म्हणायचं बरं का. व्यासांनी पुराण रचली किती? 18. भगवद्गीतेचे श्लोक किती? 18 नाही, 18. भगवद्गीतेचे अध्याय, क्षमा करा, भगवद्गीतेचे अध्याय किती? 18. महाभारताची पर्व 18. महाभारत युद्ध किती दिवस झालं? 18. महाभारतात सैन्य मारलं गेलं किती? 18. भागवत नावाचं पुराण कितवं? 18. भागवतामध्ये श्लोक संख्या किती? 18,000. सगळं 18. व्यासांच्या त्यांचा तो लावू नका आज आकडा. आजची थीम 18. बाजारात चालेल तिकडे. थोडेसे विनोद केले चेहरे बघून, जाऊ द्यात. आपला मुख्य विषय, बुद्धी कलुषित झाली. असंग संग दोषेण साधवो यांती विक्रयाम. दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गता. भीष्माचार्य गोहरणाकरिता गेले. याकरिता म्हणून तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलंय ना, काय काय ढेकणाच्या संगे
ढेकणाचा संग घडला तर हिरा जो भंगतो, हिरा भंगतो. लक्षात घ्या, ऐरणीवरती हिरा ठेवला आणि वरून घणाचे घाव घातले तर हिरा फुटत नाही. ऐरणीचा भेद करून हिरा आत जातो. लक्षात घ्या. प्रयोग करूया का? तुम्ही हिरा घेऊन या, मी ऐरिणी आणतो. बघूया तरी सासूरवाडीतून आलेले हिरे किती खरे आहेत. पण त्या हिऱ्याला जर ढेकणाचा संपर्क घडला तर हिरा चूर्ण होतो. ढेकणाचे या संगे हिरा जो भंगला, असंगे नाडला साधू जैसा. काय उदाहरण आहे तो. असंगाने साधू सज्जन सत्पुरुषांवरती सुद्धा नडला तो नाडला. बुद्धी कलुषित होते. पंचतंत्रामध्ये एक कथा आली. एक कावळा आणि एक हंस. थोडक्यात सांगतो. कावळा आणि राजहंस यांची संगत घडली. एका झाडावरती बसले होते. कथा ऐकली असेल. एका झाडावरती बसले होते आणि गुजगोष्टी करत होते आणि गप्पा करता करता यांची मैत्री झाली. संग घडला. परिस्थिती अशी झाली, त्या राज्याचा राजा नेमका त्या मार्गाने जात होता, थकला होता आणि म्हणून झाडाखाली झोपला, निजला. सूर्याची किरणं त्या राजाच्या चेहऱ्यावरती पडायला लागली. म्हणून उदार अंतःकरणाच्या आणि शुद्ध बुद्धीच्या त्या राजहंसाने आपले पंख पसरले आणि राजाच्या चेहऱ्यावरती सावली निर्माण केली. सावली निर्माण केली. बाजूला कावळा बसला होता. त्या कावळ्याने राजाला गंध लावलं. काही कळलं का? गंध पूजा केली. याने छत्र धरलं होतं ना. राजाने मस्तकावरती काहीतरी टपक करून पडलं, झोपेतून जागा झाला. बघितलं तर काय. बरं, माणसाची प्रवृत्ती असते काय. आपल्याकडे एक म्हण आहे ना, अतिशहाण्याचं बोला. अशी एका माणसाच्या पायाला काहीतरी, रस्त्याने जात असताना पायाला काहीतरी लागलं, काहीतरी असं बुळबुळीत होतं म्हणून त्याने हात लावला. एक ठिकाण. बरं का, आता ठिकाण मोजा. एक किती झाली? 2. तरी सुद्धा अंदाज आला नाही म्हणून अतिशहाण्याचं. गमती आहे तो. मला सांगा, असं असतं की नाही? नसेल तर मी दाखवतो. मोठी मोठी लोक सुद्धा नाकात बोटं घालतात आणि तोंडात घालतात. चव कशी आहे, लहानपणी घेतली होती. दाखवू का तुम्हाला प्रयोग करून? म्हणजे इथं नाही दाखवणार, मी बघितली इथं. तुम्ही म्हणाल ह्या बुवाला बोलावूया नको. राजाने असं ते डोक्यावरती हात लावला. तुम्हाला सांगतो, पक्ष्यांच्या विष्ठेला गंध येत. बोला, पक्ष्यांच्या विष्ठेला गंध येत. तुम्हाला कसं कळलं? म्हणजे प्रयोग झालेला आहे. त्याने असं बघितलं, काही कळलं नाही. फेविकॉल. मग राजा विचार करतोय, हे काय झालं? वरती पाहिलं तर कावळा सरळ निघून गेला. तो म्हणतोय कावळा, तो सरळ निघून गेला. आता सापडला कोण? असे पंख पसरलेला राजहंस. पंख पसरलेले आहेत. राजाची खात्री झाली, आपली गंधपूजा करणारा हाच. आणि राजाने जो बाण, सुसणारा बाण सोडला, राजहंस खाली पडला. बरं का, राजहंसाचा नाहक विनाश झालाय. का? असंग संग दोषेण साधवो यांती विक्रयाम. दुर्जनाचा संग घडला. दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. प्रत्येक प्रसंगातून काहीतरी घेण्यासारखं आहे. बुद्धी कलुषित झालेली आहे आणि त्याचं कारण काय? तर असंगतीचा संग होणं. बहुतेक कावळे असेच असतात. शेजारी येऊन बसतात. आपल्या शेजारी बघू नका, आज तो आहे म्हणून.
तात्पर्य अर्थ एवढाच आहे की बुद्धी दूरदृष्टीची असली पाहिजे. बुद्धीमध्ये काही गुण असले पाहिजेत. पहिला गुण दूरदृष्टी असली पाहिजे. दुसरा गुण बुद्धीला पूर्वस्मरण झालं पाहिजे. बुद्धीचा तिसरा गुण प्रत्युत्पन्नता असली पाहिजे. बुद्धीमध्ये प्रत्युत्पन्नमती असली पाहिजे. बुद्धी प्रत्युत्पन्न असली पाहिजे बरं का. भोजराजा आपल्या दरबारात येऊन बसले. काहीतरी बडबडत आले. असं काहीतरी बडबडत आले. काही लोकांची तंद्री लागते की नाही, असं काहीतरी पुटपुटत जातात. असा तंद्रीमध्ये भोजराजा येऊन बसला. टंडन टडन डडन. आपण बाथरूममध्ये म्हणतो की नाही, ना 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 असं म्हणतो की नाही, तसा हा भोजराजा तंद्रीत ठण ठण ठठण ठण ठठठण ठठण ठा. कळलं बऱ्याच लोकांना भोजराजाची बुद्धी. असा येऊन बसला, प्रत्युत्पन्नमती सांगतोय आणि हळूहळू याचा आवाज वाढायला लागला. सभा भरलेली आहे आणि हा आपल्या राजगादीवर येऊन बसलाय. ठणठण ठठण ठण ठठठण ठठण ठा असं पुटपुटतोय. आणि एवढ्यात त्याची तंद्री संपली आणि अरे आपण हे काय बोलतोय, भानावरती आला आणि असलेल्या सगळ्या लोकांना विचारतोय, बोला, माझ्या मुखातून बाहेर पडलेले जे शब्द आहेत हे शब्द नेमके काय आहेत सांगा. सगळे जण गप्प. का? राजाला कोण देणार उत्तर. एवढ्यात कालिदास महर्षी तिथं आले. कालिदास आले आणि कालिदासाने सांगितलं, महाराज तुमच्या मुखातून आलेल्या शब्दांना मी उत्तर देतो म्हणाले. प्रत्युत्पन्नमती कशी असते बघा श्रोते, नीट लक्षात घ्या. ते जे शब्द उच्चारले जात होते ठणठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा, हे निरर्थक शब्द आहेत. पण निरर्थक शब्दांना सार्थक करणारी जी बुद्धी असते त्याला प्रत्युत्पन्नमती असं म्हणतात. निरर्थक शब्दांना सार्थक करणे. तक्रम शक्रस्य दुर्लभम. इंद्राला ताक दुर्लभ आहे असं वाटतंय का? आणि जो अमृत पितोय ते आमच्या आंबट ताकावरती टपकलेला असेल असं वाटतंय का तुम्हाला? तो अमृतामध्ये खुशाल आहे. आम्हाला ताक अमृत आहे हो. आणि कधी भोजनांते असेल तरच अमृत आहे. भलत्या वेळी घेतला तर नाही चालणार. भोजनांते पिबे तक्रम. असं ठणठम ठठम ठम ठठम ठठम ता. कालिदास आले आणि कालिदासाने सांगितलं निरर्थक शब्दांना सार्थक बनवतो. काय बुद्धी होती बघा, प्रत्युत्पन्नमती, काय प्रतिभा संपन्न होते. आणि कालिदासाने काव्यरचना केली. रामाभिषेके जलमाहरंत्या हस्तात् श्रुतो हेमघटो युवत्या सोपान मार्गेण करोति शब्दम ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. आहा, कालिदास आज पाहिजे होते हो. तुम्हाला सांगतो, कालिदासाने जर भाषण केलं असतं, कल्पना करा काय शब्द असतील, काय प्रतिभा असेल. सुंदर. अभिमान आहे की तो भारतात होऊन गेला. अभिमान आहे की अशा कालिदासाचे आम्ही पाईक आहोत. किंबहुना झालं पाहिजे. आणि कालिदास म्हणाले रामाभिषेके जलमाहरंत्या. रामाच्या अभिषेकावेळी पाणी आणण्याकरिता गेलेल्या युवतीच्या हातातून सोन्याचा घडा निसटून पडला. आणि नेमकी ती युवती पायऱ्या चढून चढून जिन्याच्या मार्गाने वरती जात होती. हातातून घडा निसटला आणि वर पडलेला घडा, वर निसटलेला घडा कुठं जाईल हो? निम्नम अनुसरती सलिलम. वरून खालीच येईल ना, न्यूटनच्या नियमाप्रमाणे. गुरुत्वाकर्षणाने तो पायऱ्यांच्या मार्गातून खाली आला. सोन्याचा घडा कसा आला? ठम ठम ठठम ठम ठठठम ठठम ठहा. ढम ढम आवाज करत आला. प्रत्युत्पन्नमती कालिदास भोजराजा. हा कालिदास वा. ये है नररत्न. याला म्हणायचं रत्न. गळ्यातला हार काढून दिला, नररत्न. प्रत्युत्पन्नमती. प्रत्युत्पन्नमतीला परमात्मा कळतो. दूरदृष्टीची पाहिजे, प्रत्युत्पन्न पाहिजे, पूर्वस्मरण असणारी बुद्धी पाहिजे आणि अहंकार रहित बुद्धी पाहिजे.
अशी बुद्धी असेल तर श्रोते हो, आपल्याला परमात्मा कळण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी काय करावं तर कुसंगतीचा त्याग करावा. आपल्याला कुसंगती कळली पाहिजे. श्रोते हो, माणसाचं मध्यमत्व, अधमत्व, उत्तमत्व संगतीवर ठरत असतं. हा माणूस चांगला आहे कशावरून? संगतीच्या कीटोपी कुसुम संगात आरोहती सताम शिरहा. मला सांगा, गोंड्याच्या फुलावरती जर किडा असेल आणि तो गोंडा आपण देवाच्या मस्तकावरती वाहिला तर किडा देवाच्या मस्तकावर पोचला की नाही? सांगा, पोचला का? कीटोपी कुसुम संगात आरोहती सताम शिरहा. सज्जनांच्या मस्तकावरती गेला हो, देवाचा अलंकार झाला, देवाचं पुष्प झाला तो. देवाच्या चरणावरती समजा आपण ते फुल समर्पण केलं असेल तर त्या कीटाचं जीवन देवाच्या चरणावरती संपलं. म्हणजे तो कीट सुद्धा कुठं पोचला बघा. कीटोपी कुसुम संगात आरोहती सताम शिरहा. बहुतेक माणसाचं अधमत्व, उत्तमत्व, मध्यमत्व संगतीवरती ठरत असतं. बघा, एक सुंदर सुभाषित आहे, एक दृष्टांत आहे, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांना. कोणता? पाणी जर अत्यंत गरम तापलेल्या तव्यावरती पडलं, तव्याची संगत झाली पाण्याला, तर संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते. त्याचं नामो निशाण राहत नाही. बरोबर आहे. पण तेच पाणी जर कमलपत्रावरती पडलं असेल, कमळाच्या पानांवरती पडलं आणि मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते, आणि कोवळी सूर्याची किरण त्या जलबिंदूवरती पडली, आरपार गेली, तर तोच जलबिंदू मोत्यासारखा, रत्नासारखा, हिऱ्यासारखा भासतो की नाही? मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. पावसाळ्यामध्ये प्रयोग करा. पाऊस पडून गेल्यानंतर समजा ऊन पडलं तर श्रोतेहो, पानांवरून खाली पडणारे जे बिंदू असतात ना, मोती टपकतायत असं वाटतं. इतकी सुंदर काय देवाची सृष्टी संरचना असेल, लक्षात घ्या. आणि तोच पाण्याचा बिंदू स्वाती नक्षत्रावरती सागरामध्ये असणाऱ्या शिंपली मुखात पडला. स्वात्याम सागर शुक्ती मध्य पतितम. सागरामध्ये शुक्तीच्या, शिंपलीच्या मध्यामध्ये जर तो स्वाती नक्षत्रावर पडला तर तन मौक्तिकम जायते, तर त्यापासून खरा मोती तयार होतो. तन मौक्तिकम जायते. प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संसर्गतो जायते. माणसाचे अधम उत्तम मध्यम गुण हे संसर्गाने होत असतात. यास्तव भलता संसर्ग टाळावा आणि बुद्धीचा पालट करावा. यदुराजाला दत्तात्रेयाने सांगितलं, राजन, संगती चांगली करावी. सुसंगती सदा घडो. ही पहिली पायरी आहे. जर चांगली संगती केली तर काय होईल? सुजन वाक्य कानी पडो. तर चांगलं वाक्य कानावर येईल की नाही? चांगले शब्द चांगल्या संगतीत. दुर्जनांच्या संगतीत गेला, दारूच्या गुत्त्यावरती गेला, चांगले शब्द कानावर पडतील का? जे शब्द पडतील ते चांगले मानावे लागतील. संगतीचा परिणाम सांगू तुम्हाला काय होतो. संगतीचा परिणाम असा होतो की आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो तो अनुपस्थित असताना सुद्धा आपण त्याच्या मनाप्रमाणे वागू लागतो. परत सांगू वाक्य, आपण ज्याच्या संगतीत जातो तो अनुपस्थित असताना सुद्धा आपण त्याच्या मनाप्रमाणे वागू लागतो. उदाहरणार्थ, आपण एका दारुड्या व्यक्तीच्या संगतीत गेलो, तो दारुडी व्यक्ती अनुपस्थित असताना सुद्धा आपण त्याच्यासारखंच बरळू लागतो. तेच आपण एखाद्या वारकऱ्याच्या संगतीत गेलो तर तो वारकरी संगतीत नसताना, तो अनुपस्थित असताना आपण जर काय करू तर हरिपाठच मुखातून येईल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जर वारकऱ्यांच्या संगतीत गेला, श्रोते निश्चित लक्षात घ्या, समोर दिसलेल्या व्यक्तीला हात जोडताना तो रामकृष्ण हरी असंच म्हणेल. रामकृष्ण रामकृष्ण म्हणेल की नाही सांगा?
म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो. इथं मुद्दा आला. आपल्याला मतीचा बुद्धीचा कलंक घालवून टाकायचा आहे, तर त्याकरिता सुसंगती करावी. सदा संगती सज्जनांची करावी. बस. यदुराजाला अवधूत दत्तात्रेय म्हणाले की राजा, संगती चांगली करावी, सुसंगतीमध्ये जावं. म्हणजे काय होतं तर सद्बुद्धी प्राप्त होते. बुद्धी कलुषित असणारी बुद्धी सद्बुद्धी होते, आणि सद्बुद्धीलाच सद्बुद्धी नाही हृदय भवनी. जर हृदयामध्ये सद्बुद्धी नसेल तर तेथे वैराग्य नुपजे म्हणी. तेथे वैराग्य नुपजे म्हणजे न उपजे, तिथे वैराग्य प्राप्ती होत नाही. सद्बुद्धी नसेल तर वैराग्य उत्पन्न होत नाही, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाला तर वैराग्य म्हणजे काय सांगा. वैराग्य म्हणजे काय सांगू का? एक उदाहरण सांगतो, कायमचं ठसणार तुमच्या मनात. कायमचं उदाहरण, वैराग्य म्हणजे काय. बरं, त्याच्या व्याख्या न करता उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल आणि कायम आठवेल हे वैराग्य. सांगू का? बिभत्स रस आहे बरं का. वैराग्य सांगायचं तर बिभत्स रसच सांगावा लागतो. शृंगार रसात वैराग्य शक्य आहे? सांगा, शक्य? बिभत्स रसच सांगावा लागेल. जेवणाची पंगत होती, लग्नाची जेवणाची पंगत. 2 पंगती समोरासमोर बसलेल्या होत्या आणि एकटा माणूस जिलबी वाढत होता. जिलबी 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 वाढत चालला होता. समोरच्या व्यक्तीला जिलबी हवी होती, त्याला न वाढता त्याला जिलबीची अपेक्षा होती. तो सापेक्ष, ओ मला वाढा मला वाढा, तोपर्यंत तो पुरा पोचला होता. पंक्तीत वाढणारे असेच असतात बरं का. ज्यांना नको त्याला आग्रह करून वाढतात, आणि ज्याला पाहिजे त्याला तो जिलबी जिलबी करत पळाला. आणि त्या व्यक्तीच्या बरोबर समोरच्या पंक्तीमध्ये एक व्यक्ती बसली होती, त्याला जिलबी नको होती. तो मठ्ठा घेऊन मठ्ठासारखा बसला होता. मठ्ठा हा पदार्थ कोणी शोधून काढला किंवा त्या पदार्थाला कोणी नाव ठेवलं, याचं ना त्या व्यक्तीला शोधलं पाहिजे आणि इथे सामूहिक सत्कार केला पाहिजे. काय पदार्थाचं नाव ठेवलंय बघा, मठ्ठा. म्हणजे एखाद्याला मठ्ठा हवा असेल, ए मठ्ठा, असा पदार्थ आहे का परवा जिलबी? चला, शेवटच्या दिवशी आहे, ॲडव्हर्टाईज झालेली आहे, कोणीही चुकवू नका. मठ्ठा असा बसला होता आणि तो समोरून आला, जिलबी जिलबी जिलबी, ताट रिकामा दिसतंय, घ्या हो, एक घ्या एक घ्या. नको 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 नको, पोट डब्ब झाले, नको नको, असं म्हणता म्हणता याने सगळं ताट ओतलं हो त्याच्यात, आणि वरती पाक. वर विचारतो, लिंबू पाहिजे का? सगळं ताट आणि निघून गेला. आता मला सांगा, ज्याला जिलबी पाहिजे होती तो समोर बसलाय आणि ज्याला जिलबी नकोय तो समोर बसलाय. दोघेही समोरासमोर आहेत. ज्याला जिलबी पाहिजे त्याच्या तोंडातून पाणी टपकतंय आणि ज्याला जिलबी नको त्याच्या तोंडचं पाणी पळालंय. असे दोघे जण समोरासमोर बसलेले आहेत. याने आता वाढली ताटात तर करावं काय? पिशवी नव्हती. त्याने प्रयत्नही केला, इकडे तिकडे खिशामध्ये 4 ठेवूया, पण खिशात किती राहतील हो? 1 ताट जिलब्या राहतील का खिशात? शक्य नव्हतं. म्हणून कशी बशी खायची सुरुवात केली. 1 जिलबी झाली, दुसरी जिलबी झाली. आता परंपरा बदलताना, गुरु परंपरा, जिलब्या जात नाहीत, मग आमटीतून खाणे, लोणच्या बरोबर जिलबी खाणे असतं की नाही सांगा? असं करता करता भातात मिसळून जिलबी खाणे, कोशंबिरी बरोबर जिलबी खाणे, असं करता करता त्याने निम्मी जिलब्या रिचवल्या. कशा बशा, इथपर्यंत आलो.
आता आहे आणखीन पोटात ताटात निम्मे शिल्लक आहेत, कसं बस. आणि सांगतो तुम्हाला, त्याने शेवटचा शिरशिरी येते की नाही अंगावरती, असं करता करता त्याने शेवटचा घास घेतला आणि श्रोते हो, पोटातला सगळा ऐवज ताटात आला. बरं, तो ज्या पद्धतीने आत गेला होता तो मर्ज होऊन आला सगळा, एकादेक. त्यात लाडू होता, डाळ होती, वाटाण्याची भाजी होती, जसंच्या तसं बाहेर. कळलं का? आता माझा प्रश्न आहे, हा सगळा ऐवज ताटात बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला ही जिलबी खावी अशी वाटेल का? नाही, ह्याच्यातली थोडीशी आपल्याला मठ्ठा त्यातच होता बरं का. आणखी वर सांगू तुम्हाला वैराग्याचं उदाहरण, आणखी वैराग्य ठसठशीत बसावं म्हणून सांगू का? जिलबी खाणाऱ्या माणसाला कफ झाला होता, पक्क वैराग्य, बीभत्स रस आहे. आता मला सांगा, समोरच्या व्यक्तीला खावी अशी वाटेल का? वाटेल? कायम आता जिलबी आयुष्यात तोंड बघणार नाही, याला म्हणायचं वैराग्य. श्रोतेहो, दात नाहीत म्हणून शेंगदाणे नाकारणे हे वैराग्य नाही. शेंगदाणे नाहीत म्हणून शेंगदाणे नाकारणे हे वैराग्य नाही. शेंगदाणे आहेत, दात आहेत, पण बायको देईल याची शाश्वती नाही म्हणून शेंगदाणे नाकारणं याला वैराग्य म्हणत नाहीत. वस्तू आहे, वस्तू डोळ्यासमोर आहे, वस्तू प्राप्त होण्यासारखी आहे, ती वस्तू आपल्यासाठी इष्ट आहे, इष्ट वस्तू पचवण्याची ताकद आहे, आणि असं असताना नाही म्हणण्याची बुद्धी आहे, याला म्हणायचं वैराग्यम. लक्षात आलं का? नाही वैराग्य सोपारे. पण गंमत सांगतो, वैराग्य नसेल तर श्रोते हो, बुद्धीमध्ये ज्ञान टिकत नाही. वैराग्य विण ज्ञानासी तगणेची नाही, संत म्हणतात. वैराग्य विण ज्ञानासी तगणेची नाही, ज्ञान टिकतच नाही हो, टिकतच नाही. तुम्हाला सांगतो, वाघिणीचं दूध टिकवून ठेवायचं असेल, वाघिणीचं दूध साठवायचं असेल तर श्रोते हो, कोणत्याही धातूच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध साठवलं जाऊ शकत नाही. वाघिणीचं दूध साठवण्याकरिता सोन्याचंच पात्र पाहिजे, सुवर्ण पात्रातच टिकतं. तद भिन्न पात्रांमध्ये ते छिद्र करून वाहून जातं, पाझरून जातं. प्रयोग करूया. त्याप्रमाणे वैराग्य, ज्ञान टिकवायचं असेल तर काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. आणि अवधूत दत्तात्रेय म्हणतात, सद्बुद्धी नाही हृदय भुवनी, तेथे वैराग्य नुपजे. तेथे वैराग्याची उत्पत्ती होत नाही. वैराग्याकरिता सुद्धा सद्बुद्धी पाहिजे. उसंत नाही अहर्निशी दुःख भोगसी अनंत. आणि जिथे वैराग्य नाही तिथे उसंत नाही, आणि जिथं उसंत नाही तिथं सुख प्राप्ती नाही. दुःख भोगीसी अहर्निशी, दिवस रात्र दुःखातच राहतो, कारण त्याची वासना त्याला दुःखाकडेच घेऊन जाते. आणि संसार मूळ नाश करायचा असेल, संसार नाशासी मूळ शिष्य प्रज्ञेची केवळ सद्बुद्धी हेच एकमेव संसार नाशाचं मूळ आहे. आणि त्यामुळे तिथे झाल्या अढळ बळ होये मृगजळ संसारू. संसार तुम्हाला मृगजळाप्रमाणे वाटेल, निरर्थक वाटेल कधी? सद्बुद्धी असेल तेव्हा. जेव्हा सद्बुद्धी नसेल ना, त्यावेळेस मृगजळ सुद्धा पाणी वाटतं. मृगजळ माहितीये? पाहिलंय? तुम्ही पाहिलंय? नाही पाहिलंय, म्हणूनच त्याला मृगजळ म्हणतात बहुतेक. तुम्ही पाहिलंय? मग त्याला नरजळ का म्हणत नाही? माणसानी पाहिलंय ना, मग त्याला नरजळ म्हटलं पाहिजे. आम्ही पण पाहिलंय. तुम्ही पाहिलं नाही मृगजळ? दाखवलं पाहिजे. अहो, रस्त्यावरती कधीतरी पाणी असलेल्याचा भास होतो बघा. त्याचं कारण सांगतो. तापलेल्या तप्त सुवर्ण किरणांचा उथळ भूमीशी संपर्क झाला की पाणी असलेल्याचा वैज्ञानिक सत्य आहे.
उथळ किरणांचा तप्त किरणांचा उथळ भूमिभाग अशी संपर्क आला की पाणी असलेल्याचा भास होतो. तुम्हाला आम्हाला फक्त पाणी दिसतं बरं का. त्याला मृगजळ का म्हणत नाही त्याचं कारण सांगतोय. मृगजळच का म्हणतात ते सांगतोय. नाहीतर आम्हाला दिसतं म्हणून नरजळ म्हटलं जात नाही. त्याचं कारण आहे. तुम्हाला आम्हाला फक्त पाणी दिसतं. मृगांना अर्थात हरणांना पाण्यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी दिसतात. तिथे हिरवळ दिसते, आजूबाजूला शैवाळ दिसतं, हरणाला त्यात कमळं पण दिसतात आणि जलचर प्राणी पण दिसतात हरणाच्या दृष्टीला. म्हणून हरणाला विशेषत्वाने ज्ञान होतं म्हणून त्याला मृगजळ अशी संज्ञा आहे. म्हणून मृगजळ म्हणतात. आता हे मृगजळ खरं की खोटं? खोटं आहे ना. पण हरणाला मात्र खरं वाटतं आणि पाणी पिण्याच्या आशेने तो तिथं जातो. तोपर्यंत ते पाणी पुढं सरकलेलं असतं म्हणून परत पुढे जातो. तोपर्यंत आणखी पुढं सरकलेलं असतं. असं करता करता तृषेने बाधित झालेला तो हरिण त्या मृगजळाच्या मागे लागतो, मागे लागतो, मागे लागतो. असा वाळवंटामध्ये अशा ठिकाणी पोहोचतो की तहान भागत नाही आणि अंतर संपत नाही. मागे येणं शक्य नाही आणि पुढं पाणी मिळणार नाही. संपला, संपलं. सद्बुद्धी असेल तर श्रोते हो, माणसाला संपूर्ण संसार मृगजळाप्रमाणे वाटेल आणि तो त्यातून विरक्त होईल. याकरिता बुद्धी पाहिजे. आणि म्हणून बुद्धीच्या धारणेकरिता, बुद्धी सद्बुद्धी होण्याकरिता, बुद्धीमध्ये अनुमान आणि प्रत्यक्ष याच्याद्वारे आपल्याला कार्यकारण भाव ठरवता येण्याकरिता आणि आपल्या श्रेयाचा मार्ग सुकर होण्याकरिता म्हणून अवधूत दत्तात्रेयांनी म्हटलं, यदुराजाला सांगितलं की राजा, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण. गुरुसी आले अपारपण. संपूर्ण जग संपूर्ण गुरु दिसे. संपूर्ण जग हे गुरु दिसायला लागतं. म्हणजे अक्षरशः रस्त्यावरती गुरु दिसतील. अक्षरशः रस्त्यावरती. आणि सच्शिष्य आपल्याला प्राप्त झालेला आहे असं समजून, बापरे माझा आज मी घड्याळ विसरलो, क्षमा असावी. सच्शिष्य आपल्याला प्राप्त झालेला आहे असं समजून अवधूत दत्तात्रेयांनी आपल्या समाधानाची गुंडी राजासमोर उघडी केली. अंतःकरण शुद्ध अंतःकरण उघडं केलं आणि म्हणाले, मी 24 गुरु केले. पृथ्वी, ऐका कोणकोणते गुरु केले? पृथ्वी, वायु, आकाशः. कळले? पृथ्वी, वायुराकाशः, आपः, अग्निः, चंद्रमाः, रविः, कपोतः. कपोत म्हणजे कबूतर. कपोतः, अजगरः म्हणजे अजगर, साप, सर्प. सिंधुः म्हणजे समुद्र. पतंगः, मधुकृत. मधुकृत म्हणजे मधमाशी. गजः, हत्ती. मधुहा म्हणजे मधु, मध काढणारा जो व्यक्ती असतो ना, मध काढणारा तो. हरिणः, मीनः. मीन म्हणजे मासा. मीनः, पिंगला नावाची वेश्या, तिला पण गुरु केलंय. पुढे म्हणाले कुररः. कुरर नावाचा एक पक्षी आहे. अर्भकः म्हणजे छोटं बाळ, त्याला गुरु केलंय. कुमारी, एक छोटी मुलगी होती, तिची एक कथा लिहि पुढं, तिला गुरु केलंय. त्यानंतर शरकृत म्हणजे बाण तयार करणारा लोहार, त्याला गुरु केलंय. सर्पः, सर्प. ऊर्णनाभी. ऊर्णनाभी म्हणजे ज्याच्या नाभिमंडलामध्ये लोकर असते तो. कोण बरं? लोकरी सारखा तंतू असतो, तंतू असतो आणि तो आपलं घर तयार करतो. ऊर्णनाभी. कोण? कोळी. हे कोळी विशेष आहे हा प्रकरण दत्तात्रेयांचं, सांगेन उद्या आपल्याला बघायचंय. ऊर्णनाभी. आणि सुपेशकृत म्हणजे कुंभारीण नावाची माशी. कुंभारीण माशी माहितीये ना ही. एते मे गुरवो राजन. हे मी 24 गुरु केले. आणि जो जो जयाचा गुण, ज्याच्याकडे जो जो गुण दिसेल तो तो म्या केला गुरु जाण. गुरुसी आले अपारपण. आणि म्हणाले संपूर्ण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळं जग गुरु वाटायला लागतं. त्यांच्यातून गुण घेण्याची आपली बुद्धी असली पाहिजे. मी कशी घेतले ते मी तुला उद्या सांगेन असं दत्तात्रेय यदुराजाला म्हणतायत. हीच कथा भगवान कृष्ण
उद्धवाला सांगतायत तीच कथा मी तुम्हाला सांगतोय. केलेली कथा भगवत चरणी समर्पण करतो. आजची कथा संपवू आणि उद्या उर्वरित गुरूंचा विचार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहभुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान्. नमस्ते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आरती. देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मी तूपणाचे झाले बोळवण. एका जनार्दने श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव लोटांगण वंदीन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे देवा. प्रेमे आलिंगिन आनंद पूजिन. भावे ओवाळिन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. मम देव कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. चंदन श्री गुरुदेव दत्त. सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान्. नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिता त्वौ दीपस्त्वं. त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान्. नमस्ते. पापं तापं व्याधिमाधीं च दैन्यं. भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारन्नो वीक्षैषास्त्यजूर्ते. घोरात् कष्टादुद्धरास्मान्. नमस्ते. नापिदाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता. कुरुवात्रेयानुग्रहं पूर्णराते.
घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त।